योद्धा न्यूज मराठी। धक्कादायक. दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून ज्येष्ठ नागरिकाची हत्या. घोडेगाव पोलिसांनी आरोपीला अवघ्या काही तासात ठोकल्या बेड्या. आंबेगाव, पुणे. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं एका 57 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घोडेगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी घोडेगाव पोलिसांनी अत्यंत वेगानं तपास चक्रे फिरवून आरोपीला जेरबंद केले. नेमकी घटना काय? दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी घोडेगाव येथील एका देशी दारूच्या दुकानाजवळ एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सदर व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. राजेंद्र रघुनाथ सहाणे, वय 57, राहणार घोडेगाव असे मृत व्यक्तीचं नाव आहे. तपासाची चक्रे आणि सीसीटीव्ही फुटेज सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक वाटत असला तरी पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच मृताचे शवविच्छेदन मंचर येथे करण्यात आले. सीसीटीव्ही आणि साक्षीदारांच्या चौकशीतून समोर आले की एका संशयित व्यक्तीनं राजेंद्र सहाणे यांना जबर मारहाण केली होती, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आरोपी अटकेत. घोडेगाव पोलिसांनी तातडीनं पथके तयार करून शोध सुरू केला. संशयित आरोपी महेंद्र सुभाष शिंदे, राव वडारगल्ली, घोडेगाव याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. मयत सहाणे यांनी दारूसाठी पैसे दिले नाहीत, याच रागातून त्यांना मारहाण करून जीवे ठार मारले, अशी कबुली आरोपीनं दिली आहे. कायदेशीर कारवाई. आरोपी महेंद्र शिंदे याच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 103 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयानं आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे या आरोपीवर यापूर्वी देखील गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी केली कामगिरी. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार, पोलीस उपनिरीक्षक महेश पवार, हरिभाऊ नलावडे, जीवन गवारी, मनीषा तुरे, विठ्ठल वाघ, भगवान काळे, रामदास तनपुरे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार करत आहेत.